नमस्कार, स्वागत है आपका एफएससी न्यूज के खास बुलेटिन में। आज की सबसे बड़ी खबर पुणे के सिंहगढ़ किले से, जहां 24 अगस्त शाम एक ऐसी घटना सामने आई जिसने सभी को चौंका दिया। 5 दिन पहले तानाजी चट्टान से लापता हुए 24 वर्षीय गौतम गायकवाड़, जिन्हें मृतक मान लिया गया था, वो भी जिंदा हैं। जी हाँ, यह खबर किसी चमत्कार से कम नहीं। आइए इस घटना के बारे में विस्तार से जानते हैं। एक ऐसी घटना घटी जिसने सभी को हैरान कर दिया। सूबेदार तानाजी मालूसरे की समाधि के पास करीब 7:15 कुछ पर्यटकों को एक कराहती हुई आवाज़ सुनाई दी। बचाओ बचाओ माँ बचाओ की पुकार सुनकर पर्यटकों ने उस दिशा में दौड़े जहाँ से आवाज़ आ रही थी। समाधि के पीछे झाड़ियों में उन्हें एक युवक पड़ा मिला, जिससे शरीर ठंड अकड़ गया था। वह कमजोरी के कारण बोल नहीं पा रहा था। पर्यटकों ने तुरंत स्थानीय लोगों और किले के होटल कर्मचारियों को बुलाया। 20 वर्षाचा एक तरुण, त्याचं नाम गौतम आदिनाथ गायकवाड आहे, तो राहणारा हैदराबादचा आहे। तो 4 मित्रांसोबत हैदराबाद पासून इकडे सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता, परंतु 4:30-5 दरम्यान तो अचानक त्या ठिकाणून गायब झाला आणि आमच्याकडे मिसिंग दाखल झाल्यानंतर आमची टीम आणि त्याचे बरोबर हवेली आपत्ती निवारण याची टीम त्या ठिकाणी गेली। त्यांनी रात्रभर त्याचा शोध घेतला। मला त्या ठिकाणी चप्पल भेटून आली आणि मग असे संशय वाटला की कुठेतरी तो पोळात पडला असणार आहे। अशा प्रकारे शोध करण्यात आला। दुसऱ्या दिवशी सुद्धा शोध चालू होता। तेव्हापासून आमची टीम दररोज शोधात होती, परंतु कुठेही त्याचा काही सापडून आलेला नाही मला। मग काल साधारण संध्याकाळी 5च्या दरम्यान सिंहगड किल्ल्यावरही नरवीर तानाजी मालुसरे याच्या समाधीचे जवळ तो एका ठिकाणी काहीतरी उडत होता आणि त्या शब्द ऐकून त्या ठिकाणी असणारे लोकांनी ते गार्डला इन्फॉर्म केला आणि गार्डला इन्फॉर्म झाल्यानंतर ते पोलिसांकडे इन्फॉर्मेशन आलं आणि इमिडिएटली आम्ही त्याच्याकडे गेलो आणि मग तो त्याची थोडी अवस्था जी होती त्याला थंडी वाजत होती, थोडासा असं वाटते की तब्येत बरोबर नसल्यामुळे त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आला होता। नेमका मॅटर काय आहे त्यासाठी त्याच्याकडे विचारणा करण्यात आली, पण त्यांनी सध्यापर्यंत काही विशेष उत्तर दिले नाही। आमची टीम जे आहे ते त्याच्याकडे गेलेली आहे। सध्या त्याच्याकडून विचारपूस चालू आहे। 3-4 दिवसाचा तपास होता, त्या दरम्यान त्याचे काही मित्राने काही असं सांगितलं आहे की त्यांनी काहीतरी त्या पैशाचा देवाणघेवाण चालू होता, पण नेमका ते काय आहे ज्यापर्यंत आपल्याकडे काही एव्हिडन्स प्राप्त होत नाही समोर, तेव्हापर्यंत त्याच्यावर योग्य कमेंट करणे शक्य नाहीये। म्हणून पुढील तपासामध्ये जसा काही निष्पन्न झाला की नेमका काय घडला आणि हा 4 दिवसांमध्ये नेमका तो कुठे होता, गड किल्ल्याच्या आजूबाजू होता किंवा तिथून बाहेर गेला होता आणि बाहेर आल्यानंतर परत तो गड किल्ल्यावर आलेला आहे, अशा प्रकारची माहिती डिटेल मध्ये आल्यानंतर मी आपल्याला अपडेट करतो। सुरुवातीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आम्हाला असं दिसलं की एका व्हिडिओ मध्ये एक माणूस हुडी घालून असा निघत आहे आणि त्याच्या मित्राला विचारणा केली गेली, तो म्हणाले तोच आहे, परंतु त्याचे पेरेंट्स जे आहे ते मना करत होते की अशा प्रकारचा हुडी घातलेला माणूस जो आहे जात दिसत आहे तो नाही। अशा प्रकारचा एक त्याचा म्हणजे त्याला समन्वय न होत होता त्या दोघांचा की, परंतु आम्ही त्याच दृष्टीने केला होता की एकतरी तो कुठे पडला असणार आहे किंवा तो इथून कुठेतरी निघून गेला असणार आहे। त्याप्रमाणे सीसीटीव्ही आणि आमची जे आपत्ती निवारणची टीम आहे दोघे दिशाने तपास करत होते, परंतु काल मिळाल्यानंतर जे पुढील काय आहे, नेमका कुठे राहिलाय काय आहे, आता तो त्याची तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही त्यांना विचारणा करून आपल्याला अपडेट करीत आहोत। हैदराबाद मध्ये आहे, हैदराबाद या ठिकाणी त्याचा फ्रूटचा बिझनेस आहे, त्यातून फ्रूट दुसऱ्या राज्याला किंवा इतर ठिकाणी पाठवण्याचं काम आहे। आपण त्याला फूड एक्सपोर्टचं काम म्हणता येईल, त्याचा बहुतेक चालू आहे। आणि जे आपण आता नेमका हे कशाला केला गेला, ज्या कशाला झाला, हे आपल्या समोर थोडे वेळाने आपल्याला निष्पन्न होईल। स्थानीय लोगों ने युवक को सहारा देकर अपने घर ले गए। ठंड से उसकी हालत गंभीर थी। उससे गर्म रखने के लिए आग जलाई गई। कान पर पट्टी बांधकर सुलाया गया। जब उससे नाम पूछा गया तो वो कांपते हुए बताया गौतम गायकवाड़। यह वही गौतम गायकवाड़ था जो 20 अगस्त बुधवार को सिंहगढ़ किले के तानाजी चट्टान से लापता हो गया था। उसकी तलाश पुलिस, NDRF, वन विभाग, आपदा प्रबंधन और स्थानीय प्रत्यारोहियों ने दिन रात एक कर दिया था।
आशंका है कि गौतम तानाजी कड़ा से खोलदरी में गिर गया था, लेकिन 5 दिन बाद वह जिंदा मिला। आखिर गौतम गायकवाड़ इन 5 दिन कहाँ था? सवाल अभी रहस्य बना हुआ है। पुणे, फरियाद अली, मुन्ना मुजावर की रिपोर्ट। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।